काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांना हायकोर्टाने दिलासा दिलाच नाहीये। शिक्षकेला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय। सुनील केदार यांना निवडणूक त्यामुळे लढता येणार नाहीये। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी शिक्षेसाठी शिक्षा स्थगित करावी यासाठी याचिका केलेली होती। मात्र त्यांच्या शिक्षेपासून स्थगिती देण्यास हायकोर्टाने त्यांना नकार दिलाय। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, सुनील केदार यांना दिलासा मिळालेला नाही, त्यामुळे ते येणारी विधानसभा निवडणूक देखील लढवू शकणार नाहीये। नक्कीच गौरी, कारण ज्याप्रमाणे सुनील केदार यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे आणि त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास हायकोर्टाच्या एकल खंडपीठाने नकार दिलेला आहे, त्यानंतर सुनील केदार आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकणार की नाही यावर आता शंका उपस्थित केली जाते। मात्र सध्याची जी परिस्थिती आहे त्यानुसार ते आता निवडणूक लढवणार नाही हे मात्र स्पष्ट आहे। आता जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर पुन्हा सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि सुप्रीम कोर्ट यानंतर काय निर्णय देतं त्यावर सुनील केदार यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे। मात्र तुर्तास जी चिन्ह आहेत किंवा जी शक्यता आहे त्यानुसार त्यांना सुनील केदार यांना निवडणूक लढता येणार नाही, कारण नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणी त्यांना 5 वर्षाची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे आणि या 5 वर्षाच्या शिक्षेनंतर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर अशांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली आहे। त्यानुसार आता सुनील केदार यांचं राजकीय भविष्य हे अधांतरी आहे असंच म्हणावं लागेल। सुप्रीम कोर्टात जर गेले तर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे देखील तेवढंच पाहणं आता नक्की। जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।